नमस्कार श्रोते हो, ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकताच तुळशी विवाह जोरदारपणे झालेला आहे. आपण विधिवत तुळशी मातेची पूजा केलेली आहे, कारण आपण हिंदू धर्मामध्ये तुळशीला लक्ष्मीचं रूप मानतोय. दारामध्ये तुळस आणि मंदिरावरती कळस हे आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे. असं कुठलंच हिंदू घर नाही आहे की ज्याच्या घरासमोर तुळस नाही आहे. तुळशीचं एवढं महात्म्य आहे, तुळशीला एवढं महत्त्व आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून, पौराणिक दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आयुर्वेदामधून सगळ्याच बाबतीमध्ये तुळस ही सगळ्यात सरस आहे. आणि म्हणूनच हजारो लाखो रोपट्यामध्ये, हजारो लाखो झाडामध्ये तुळशीला विशेष असं महत्त्व आहे. तुळशीलाच आपण अत्यंत प्रिय असलेली ही विष्णुप्रिया म्हटलं जातं. तुळस ही भगवान विष्णूला प्रिय आहे, श्रीहरीला प्रिय आहे. तर या तुळशीच्या वृंदावनामध्ये, तुळशीच्या या कुंडीमध्ये आपण शालिग्राम ठेवावा की महादेवाची पिंड? जर तुळस मध्येच सुकून गेली तर काय करायचं? या अशा अनेक प्रश्नाच्या उत्तरासाठी आपणाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. या व्हिडिओमध्ये ही उत्तरं तुम्हाला मिळतील की तुळशीची नित्यपूजा कशी करावी. तुळशी विवाह झालाय, आता पुढे काय? तुळशीमध्ये शालिग्राम ठेवावा की महादेवाची पिंड? तुळस जर सुकली तर काय करावे? या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. ज्ञानसागर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आला असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा मिळतील. तर भक्त हो, श्रोते हो, तुळशीची नित्यपूजा कशी करावी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मी मगाशीच म्हटलेलं आहे, मंदिरावरचा कळस आणि दारात तुळस हे हिंदू धर्माची ओळख आहे. प्रत्येकाच्या दारात छोटी मोठी बारीक लहान पण तुळस असतेच. कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीलाच हरिप्रिया, वृंदावनी, विष्णुप्रिया, नंदिनी, कृष्णजीवनी, हरिवल्लभा अशा अनेक नावानं या तुळशीला ओळखलं जातं. की तिची अनेक नावं आहेत. तुळशीची पूजा ही रोज करणे आवश्यक आहे. तुळशीची दैनंदिन नित्य पूजा करावी. सूर्योदयाच्या पूर्वी किंवा सूर्योदयाच्या बरोबर प्रथम आपण आपले अंगण, गॅलरी, घरासमोरील जी मोकळी जागा आहे ती झाडून घ्यावी. हलक्या हाताने पाण्याचा सडा मारावा. गावाकडे, ग्रामीण भागामध्ये आजही शेणाच्या साह्याने पाण्यात ते काढून त्याचा सडा टाकला जातो आणि मग या सड्यावर मस्तपैकी छान अशी रांगोळी काढली जाते. तर शहरी भागामध्ये शेण उपलब्ध नसल्यामुळे काही भगिनी हिरवा आणि पिवळा कलर एकत्र करून हलकासा कलर, अगदी फिक्कट कलरचा सडा मारतात की जेणेकरून हिरवा सडा दारासमोर मारलेला आहे असं आपल्याला वाटतं. तुम्हाला अनेक घरासमोर ते पाहायलाही मिळतं. आणि मग सडा झाल्यानंतर घरासमोर रांगोळी काढावी आणि ही रांगोळी तुळशीच्या भोवतीसुद्धा आपण काढू शकतो. तुळशीच्या कुंडीमध्ये जर काही कचरा आला असेल किंवा काही बिया उगवलेल्या असतील, निर्माल्य असेल तर रोजचे रोज काढून घ्यावे. आणि तुळशीचं जे वृंदावन आहे, तुळशीची कुंडी आहे ती नेहमी स्वच्छ ठेवावी. तुळशीला पाणी घालताना ते पाणी प्रथम मुळावर घालावं, छोटीशी धार लावावी, नंतर खोडावर धार लावावी आणि नंतर तुळशीवरती वाळ घालावी. म्हणजे लक्षात ठेवा, तुळशीला कधीही एकदम पाणी घालू नये. तुळशीला प्रथम थोडं पाणी घालावं, एक प्रदक्षिणा घालावी, नंतर थोडं पाणी घालावं, एक प्रदक्षिणा घालावी, नंतर पाणी घालावं, प्रदक्षिणा घालावी. अशा कमीत कमी 3 प्रदक्षिणा घालून 3 वेळा थोडं थोडं पाणी आपण खोडावरती, पानावरती आणि मुळावरती हे घालावे. आणखी एक नियम असा आहे की ऋतू बघून पाणी घालावे. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे कुंडीतील संपूर्ण माती ओली राहील एवढं पाणी घालणं आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये मध्यम, कारण थंडीचे दिवस असल्यामुळे आणि जास्त माती कोरडी होत नसल्यामुळे मध्यम पाणी घालावे. तर पावसाळ्यामध्ये शक्यतो तुळस आपण अंगणात बाहेर लावतो, सूर्यप्रकाशात लावत असल्यामुळे पावसाचं पाणी कमी अधिक प्रमाणात त्या तुळशीमध्ये पडत असतं
आणि म्हणून जेव्हा तुळसची माती कायमस्वरूपी जर ओली असेल तर अगदी थोडंसं पाणी, अगदी 1 कपभर पाणी, पण ते सुद्धा 3 वेळा तुळशीला घालावं असा नियम आहे. पावसाळ्यामध्ये तुमच्या कुंडीमध्ये जर खूप पाणी साचत असेल तर पाण्याला निचरा होण्यासाठी वाट करून द्या. कारण जास्तीचं पाणी जर कुंडीमध्ये साचून राहिलं तर तुळशीचे मुळं सुकू शकतात, कुजू शकतात, आणि कुजलेली जर मुळं असतील तर तुळस हळूहळू वाळून जाते. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी आपल्याला जागा करून देणं गरजेचं आहे. परंतु अन्य कोणत्याही कारणाने तुळस जर वाळून गेली किंवा सुकून गेली तर तो कोणताही अपशकुन नाही. लक्षात ठेवा, तुळस हे रोप आहे, ज्याचा जन्म झाला ते मृत्यू पावणारच आहे, कारण त्यात जीव आहे. आणि म्हणून ती तुळस खराब झाली तर ती अलगद बाजूला काढून ठेवा आणि त्या जागी नवीन रोप तुळशीचे लावावे. तुळशीचे नवीन रोप लावण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने काळजी घ्यावी. आपल्या घरासमोर आजूबाजू जिथं कुठं जागा असेल तिथं आपण तुळशीच्या मंजुळा टाकून नवीन रोप नित्यनेमाने उगवत ठेवावे. कारण तुम्ही जेवढे जास्त तुळशी रोपं तुमच्या घरासमोर दारासमोर असतील ना, तेवढं तुमच्या घरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे, तेवढं घर शुद्ध होणार आहे, तेवढी हवा शुद्ध होणार आहे, वातावरण शुद्ध होणार आहे. कारण तुळस ही एअर प्युरिफायचं सुद्धा काम करते, हवासुद्धा शुद्ध करते, ऑक्सिजन सोडते. म्हणून तुळशीची रोपं जास्तीत जास्त असतील तर चांगली. पूजेसाठी वापरतो ती तुळस वेगळी. शक्यतो त्या तुळशीच्या आपण पाने किंवा मंजुळा तोडू नयेत, आणि मंजुळा आणि पाणी आपण नित्य कामासाठी वापरत असतो. त्यासाठी इतरही किमान 2-3 तरी तुळशीची रोपे किंवा झाडे आपण आपल्या दारासमोर लावलेली असतात. तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर हळदी कुंकू लावावे. पण एक लक्षात ठेवा, आत्ता सध्याचं जे हळदी कुंकू आहे हे केमिकलयुक्त मिळत असल्यामुळे तुळशीच्या बुंद्यावर मोठा थोबोड लावण्यापेक्षा जास्तीत जास्त थोडं किंचित हलक्या हातानं लावावं, किंवा तुम्ही कुंडीला हळदी कुंकू लावू शकताय. कारण मी अनेक घरी पाहिले, तुळशीच्या बुडाला हळदी कुंकानं पूर्ण लेप दिल्यामुळे आणि हळदी कुंकू हे केमिकलयुक्त असल्यामुळे सुद्धा तुळशीचं रोप तुमचं जळून जाऊ शकतं किंवा ते हळूहळू कोमेजू शकतं. त्यामुळे तुळशीला अगदी थोडंसं लावा, बाकी हळदी तुम्ही कुंडीला लावू शकता. कारण श्रद्धा महत्त्वाची आहे. कारण त्या कुंडीमध्ये केमिकलचा परिणाम होऊ नये, खोडावर परिणाम होऊ नये, म्हणून तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये हलक्या हाताने आपण लावावं. तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावणं आवश्यक आहे. विशेषतः संध्याकाळचा दिवा तुळशीसमोर लावून त्या दिव्याला दिव्या दिव्या दीपककार काने कुंडल मोतीहार अशा प्रकारे त्या दिव्याला वंदन करावं. दिव्याला वंदन केल्यानंतर हा मंत्र म्हणा, दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, आणि हा दिवा आपण प्रज्वलित करावा. आणि मग तिने सांजेचा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो दिवा अशा ठिकाणी ठेवा की त्याला हवा लागणार नाही. मग प्रत्येक तुळशी वृंदावनाला एक 4 कप्पे असतात. त्यातला पूर्वेकडचा कप्पा असेल किंवा उत्तरेकडचा कोणचा कप्पा असेल, त्या कप्प्यामध्ये शक्यतो दिवा ठेवा. पुन्हा एकदा नियम सांगतो, दिवा ठेवताना कधीही डायरेक्ट ठेवू नये, त्याला आसन बनवावं. त्यासाठी 4 थोडे तांदूळ टाका किंवा फुलाच्या पाकळ्या टाका आणि त्यावरती दिवा ठेवा. दिव्याचं तोंड नेहमी पूर्व दिशेला असावं किंवा उत्तरेला असावं, दक्षिणेला किंवा पश्चिमेला दिव्याचं तोंड करू नये हा संकेत आहे. आणि मग जेव्हा तुम्ही दिवा लावताय तो दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा लावावा. जे आपल्याकडे घरी उपलब्ध आहे त्याचा तुम्ही दिवा लावला तरी सुद्धा चालेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कुंडीमध्ये तुळशीजवळ शालिग्राम ठेवावा की महादेवाची पिंड, असा प्रश्न बऱ्याच भगिनींना भावांना पडलेला असतो. मी तुम्हाला सांगेल, तुळस ही विष्णुप्रिय आहे, म्हणजे भगवान विष्णूची आवडती वस्तू आहे. परंतु ती शंकराला चालत नाही. शंकराला तुळस कधी वाहिली जात नाही, शंकराला कधीही तुळशीपत्र वाहिलं जात नाही. त्यामुळे शंकराची पिंड, महादेवाची पिंड ही कधीही तुळशीमध्ये ठेवू नये. जर असेल तर आजची आज ताबडतोब काढून खाली ठेवा, त्याची वेगळी पूजा करा. तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा किंवा व्यवस्थितरित्या पाण्यामध्ये विसर्जित करा. परंतु तुळशीमध्ये कोणत्याही प्रकारे महादेवाची पिंड ठेवू नये. मग तुळशीमध्ये काय ठेवावं तर शालिग्राम. यस,
आपण ज्यासोबत तुळशीचं लग्न लावलं तो शालिग्राम जर ठेवला तर तुळस आणि शालिग्राम ह्याची जोडी जर तुळशीमध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये पती पत्नीची सुद्धा जोडी अबाधित राहील. घरातील भांडणं, कटकटी, तंटे कमी होतील आणि घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे, जो कमवता व्यक्ती आहे, त्याच्या जीवनातल्या अडचणी कमी होतील, त्याच्या उत्पन्नाची साधनं त्याच्या हातामध्ये येतील. त्यामुळे आपल्याला शालिग्रामची रोज पूजा करायची आहे. आपण तुळशीची पूजा करतो आणि शालिग्रामची पूजा करत नाही. त्यामुळे तुळशीवर तुम्ही शालिग्राम ठेवा. शालिग्राम नसेल तुमच्याकडे उपलब्ध तर एखादा दगड, गोल गोल दगड शालिग्रामच्या रूपात तुम्ही ठेवा, त्याची सुद्धा पूजा केली चालेल. परंतु शालिग्राम कधीही खाली ठेवू नये, त्याला पण आसन करणं गरजेचं आहे. आणि शालिग्रामच्या खाली एखादी प्लेट, एखादी वाटी ठेवा आणि त्यात तो ठेवा आणि मग तुम्हाला नित्य दररोज शालिग्रामची पूजा करायची आणि तुळशीची पूजा करायची. अशा पद्धतीने तुळशीची, शालिग्रामची जर पूजा करणारी जर गृहिणी असेल तर त्या गृहिणीला निश्चितपणे अगदी मरेपर्यंत ती सौभाग्यवती राहील, त्यांची जोडी अखंड राहील, अनंत राहील. अशा प्रकारे आपण तुळशीची नित्य सेवा करत असतो. आणि आपण तसे आपल्या दारातील पूजेच्या तुळशीची पानं तोडण्यासंदर्भात काही नियम आहेत. तुळशीची पानं ही कधीही आपण रविवारी, एकादशीला तोडू नयेत, कारण ते वर्ज असतं. तुळशीची पाने सायंकाळी तोडू नये. आणि विशेष म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांनी किंवा मोठ्या स्त्रियांनी, जे 18 वर्षापुढील स्त्रिया आहेत, त्यांनी तुळशीचं पान तोडू नये. तुळशीचं पान तोडण्यासाठी लहान मुलांना सांगावं किंवा आपल्या घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यांना सांगावं. कारण तुळशीलाच आपण माता लक्ष्मीचं रूप मानतो आणि स्त्री ही घरात लक्ष्मीचं रूप असते आणि तिनं जाऊन तुळस तोडणं म्हणजे आपणच आपल्या हातानं आपल्याला ओरबडून घेण्यासारखं संकेत आहे. आणि म्हणून लहान मुलांकडून किंवा लहान मुलींकडून किंवा पुरुष मंडळीकडून तुळशीची पानं तोडावी. जर तुम्हाला सोमवारी तुळशी पानं हवं असतील तर तुम्ही रविवारी तोडू नका, तर तुम्ही ती पानं शनिवारीच तोडून ठेवा किंवा सोमवारी तोडा चालेल. परंतु रविवारी, एकादशीला, अमावस्या, पौर्णिमा अशा दिवशी तुळशीची पानं तोडू नये. परंतु जर तुम्हाला भगवान विष्णूच्या नैवेद्यासाठी पानं तोडायची असतील, भगवान विष्णूला नैवेद्य दाखवायचा असेल तर मात्र कधीही कोणत्याही वेळी तुम्ही पान तोडून भगवान विष्णूला नैवेद्य दाखवू शकता. कारण भगवान विष्णूने स्वतः सांगितलेलं आहे, माझ्या नैवेद्यामध्ये जर तुळशीचं पान नसेल तर तो नैवेद्य मी स्वीकारणार नाही. म्हणजेच ज्या तुळशीचं पान आहे तोच नैवेद्य भगवान विष्णू स्वीकारत असतात. म्हणून भगवान विष्णूच्या नैवेद्यासाठी तुम्ही कधीही पान तोडू शकता. जर तुमची तुळस समजा सुकली असेल, वाळली असेल, नवीन लावायची असेल तर तुम्ही सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी लावू शकता. यापेक्षाही सगळ्यात चांगलं मुहूर्त म्हणजे एकादशीचं. तुम्ही एकादशीला जर तुळशीचं रोप लावलं तर ते खूप पवित्र असतं. कारण एकादशी ही पांडुरंगाची करतो आपण आणि पांडुरंगाला तुळस ही सर्वप्रिय आहे. आपल्याला माहिती आहे तुळस ही पांडुरंगाला अत्यंत प्रिय आहे. कारण पांडुरंगाला तुळशीचीच माळ वापरतात, पांडुरंगाला मंजुळाची माळ घालतात, पांडुरंगाला मंजिरीची माळ घालतात. आणि म्हणून पांडुरंग हे भगवान विष्णूचं रूप आहे, पांडुरंग हे श्रीहरीचं रूप आहे. आणि म्हणून एकादशी दिवशी जर तुळशीचं रोप तुम्ही लावलं तर तुमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. एकादश जर गेली असेल तर मग गुरुवार लावा, शुक्रवार लावा किंवा सोमवारी लावा, हे व्रत लावा. जर तो सुकली असेल तर तुळस तुम्ही ती विटंबना होईल अशा ठिकाणी टाकून देऊ नका. तुम्हाला माहिती आहे मोठ्या मोठ्या तुळशीची झाडं असतील, अगदी त्याच्या जर बुडाची मोठं झालं असेल तर पंढरपूरसारख्या ठिकाणी ते विकत घेतात आणि त्यापासून माळा बनवतात. होय, गळ्यात तुळशीची माळ ही त्यापासून बनवली जाते. आणि म्हणून त्या माळा बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू. पंढरपूर परिसरातील शेतकरी तुळशीची शेती करून मोठे मोठे बुडं विकत देतात, त्याला हजारो रुपये भाव आहे. त्यामुळे तुळस कधीही वाया जात नाही, तुळस कधीही वाया जाऊ देऊ नका. तुळशीची पानं, तुळशीच्या मंजुळा ह्या आयुर्वेददृष्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुळस ही अत्यंत पवित्र आहे आणि ती आपल्या दारात प्रत्येकानं लावलीच पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. तुळस ही तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती असली पाहिजे. आपण कुटुंबातील एक व्यक्तीची काळजी घेतोय, त्याचं आजारपण असेल, त्याचा आनंद असेल, उत्साह असेल, हे आपण सगळं जपत असतो. त्याबद्दल तुम्ही तुळशीसुद्धा काळजी घ्या. कारण नुकतेच आपण अत्यंत थाटामाटामध्ये तुळशीचं लग्न लावलेलं आहे. आता लग्नानंतर पुढं काय, तर तुळशीला वर्षभर जपायचं आहे. आणि ही तुळस आपल्याला वर्षभरामध्ये हजारो पटीनं ऑक्सिजन देते. ही तुळस आपला आनंद देते. ही तुळस दुःखहारिणी आहे. घरात जर काही निगेटिव्ह गोष्टी येत असतील त्या तुळशीच्या प्रभावानं घरापर्यंत पोचत नाहीत, त्या बाहेरच राहतात आणि बाहेरच्या बाहेर रेंगाळून निघून जातात.
त्यामुळे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस आवश्यक आहे आणि प्रत्येकाच्या दारात तुळशीचं तेवढं महत्त्व आहे आणि म्हणून परंपरेनं आपण तुळस लावत असतो, तिची काळजी घेतो. अशा पद्धतीने तुळशीची पूजा कशी करावी याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलात, त्याबद्दल ज्ञानसागर मराठीच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.